हा माप घेऊन अशा प्रकारे हा ब्लाउज पीस आहे, ह्याला अस्त्र वगैरे जॉईन करायचं आहे. आईचा फायनली ना एक ब्लाउज शिवून झालेला आहे. आई सर्व डायग्राम आखून ठेवले ना? मी डायग्राम आता काढलाय, आता कटिंग करून घेते. आपले दोन्ही ब्लाउज छानपैकी शिवून झालेले आहेत. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज ना आम्हाला आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्याकडून ना ब्लाउजचे ऑर्डर आलेले आहेत. तर आज ना आई ते सर्व ब्लाउज शिवणार आहे. आई ना आता ब्लाउज शिवायला बसलेली आहे. इकडे आता सर्व कटिंग करून झालेलं आहे ना आई? हा एक कटिंग केलाय, हा करायचा आहे. हा करायचा आहे. आणि ही जी ऑर्डर आहे ना ती आपली स्पेशल ऑर्डर आहे, म्हणजे आपली सबस्क्रायबरच आहे. तर त्यांच्याकडून ही आपल्याला ऑर्डर आलेली आहे. आई किती ऑर्डर आलेले आहेत? दोन आल्यात ना? तर आई कुठे भेटलेले आपल्याला सबस्क्रायबर आपले? पप्पासना भेटलेल्या बँकेमध्ये. पप्पा आमचे बँकेमध्ये गेले होते ना, तर तिकडे त्यांना सबस्क्रायबर आपले भेटले होते. आणि त्यांनी म्हणजे पप्पांना लगेच ओळखले ना, व्हिडिओ पाहत असतात म्हणजे लगेच ओळखायला त्यांनी बोलतो तुम्ही व्हिडिओ बनवतो ना असं विचारलं. आणि त्यांना तर माहित आहे आई जी आहे ती टेलरिंग काम करते, तर लगेच विचारले की आम्हाला पण ब्लाऊज शिवायचंय ना आई. हो, त्यांना मग विचारलं आमचं ब्लाऊज द्यायचं आहे, शिवून देणार काय? मग त्यांनी विचारलं कुठे तुम्ही राहता? ते आमच्या बाजूलाच म्हणजे होतं, जवळच बिल्डिंग मध्ये. मग त्यांनी सांगितलं की ते यावा म्हणून. हो, मग ते आले शोधत आल्या. दुसऱ्या दिवशी आलेली की त्याच दिवशी आली? त्याच दिवशी संध्याकाळी बरोबर घरी आल्या. म्हणजे विचारत पप्पांनी सांगितले, आमच्या कसे जवळच राहत होते, म्हणजे कसं त्यांना ऍड्रेस सांगितलं का माहिती होतं म्हणजे. तर दोन ऑर्डर आलेले आहेत. इकडे बघताय आई, आता एक कटिंग करून झालंय ना आई? आम्ही कटिंग केलाय बघा, इकडे बघताय. आता मी तो शिवायला घेतलाय, शिवायचं काम करते. हा इकडे पूर्ण कटिंग करून झालेला आहे. हे आई हा शिलाईचा बाकी आहे ना? हा एक पीस ह्याला शिलाई मारून झालेली आहे. हे सर्व हा एक पीस बाकी आहे. सर्व कटिंग करायला ना आई मगाशीच बसली होती. आणि आई हा मापाचा आहे ना? तो मापाचा आहे, एकीचा हा आहे मापाचा. आणि दोन्ही ब्लाऊज नेटचेच आहेत ना? नेटचेच आहेत. हे बघा, हा पण ब्लाऊज नेटचाच आहे. गळा वगैरे म्हणजे रेडीमेड गळा पण आहे बघा, गळ्याची डिझाईन वगैरे. हा पूर्ण ना ब्लाऊज पीस आहे. इकडे दाखव जरा, कडप्यावर घेऊन ह्या साईडला. दोन्ही नेटचेच आहे. दोन्ही पण ब्लाऊज आहे ना नेटचेच आहेत. आणि हा पूर्ण असा रेडीमेडच आहे. याच्यामध्ये गळ्यासाठी सर्व गोष्टी दिलेल्या आहे. हा गळा आहे ना? हा गळ्याचा भाग आहे. इकडे हात येणार. हे हात आहे ना? पण मस्त, म्हणजे दोन्ही नेटचेच ब्लाऊज आलेले आहेत. त्या दोघी पण बहिणी होत्या काय? हो, दोघी पण बहिणी होत्या. अच्छा, त्यांना लग्नाला पाहिजे ब्लाऊज. लग्नाला पाहिजे. छान आहे. हा माप घेऊन अशा प्रकारे हा ब्लाउज पीस आहे, ह्याला अस्त्र वगैरे जॉईन करायचं आहे. अजून कटिंग नाही केलेलं आहे. हा झाल्याच्या नंतर तो पण कटिंग करायला घेतेस ना? हो, ते हा करते पुरा. कटिंग करायला काय एवढा टाइम नाही लागत, पण शिवायला टाइम लागतो. हो, शिवायला टाइम लागतो. आता हा कम्प्लीट झाल्यावर आई पुढचा पण शिवायला गेल. हा लवकर होईल. किती टाइम लागतो तुला? किती टाइम लागतो? 1-1.5 तास. दोन्ही की एक? नाही, एकेला. हे अस्त्रवाला म्हणून थोडासा टाइम लागेल. आणि आपल्या आता असे खूप सारे आपले सबस्क्रायबर असतात, ते नेहमी आपले व्हिडिओ खाली कमेंट करत असतात ना की ताई आम्हाला पण ब्लाऊज शिवायचंय, करून ऍड्रेस पाठवा तुम्ही. हो, पण आम्हाला पण तेवढं काम घेऊन तेवढं जमाय पण पाहिजे ना काम करायला. हो, आपल्या घरातलं काम उरकून परत व्हिडिओ वगैरे बनवायचं, आम्हाला रेसिपी वगैरे दाखवायचे असतात. पण मशीनवर काम, मग म्हणजे असं नाही की घ्यायला काय नाही, आम्ही घेऊ शकतो. पण आता काही जण खूप लांब पण राहतात, तर त्यांचे तिकडून आमच्या इकडे यायला पण तसं ट्रॅव्हलिंग इश्यू आहे. त्याच्यानंतरला दुसरी गोष्ट म्हणजे आता कसं आमच्याकडे पण एवढे ऑर्डर असतात ना, त्याच्यामुळे वेळ नाही भेटत नाही, वेळ पण काढायला लागतो. तर असं वाईट मानून घेऊ नका की आम्ही तुमची ऑर्डर घेत नाही म्हणून. आता हे कसे आपले सबस्क्रायबर जवळचे होते म्हणून आपल्याला ती ऑर्डर मिळालेली आहे. तर मंडळी, इकडे बघता आईचा फायनली ना एक ब्लाऊज शिवून झालेला आहे. आता आई दुसरा ब्लाऊज शिवायला घेते. सर्व डायग्राम आखून ठेवले ना? मी डायग्राम आता काढलाय, आता कटिंग करून घेते. आता आईने कटिंग करायला घेते. ते सर्व माप वगैरे घेऊन डायग्राम काढून झालेला आहे. पहिला हा जो ब्लाऊजचा अस्तर आहे ना तो कटिंग करून घेते. त्याच्यानंतरला ब्लाऊज पीस कटिंग करायचा आहे. हा ब्लाऊज पीस आहे, मगाशी तुम्हाला दाखवला होता. तर मंडळी, इकडे बघताय ब्लाऊज पीस आणि जे अस्त्र होतं ते कटिंग करून झालेलं आहे. तर आई इकडे ना आता शिवायला चालू करते ब्लाऊज पूर्ण. तर मंडळी, इकडे बघताय आपले दोन्ही ब्लाऊज छानपैकी शिवून झालेले आहेत. काही अशा प्रकारे आहेत.
आई ओपन करून दाखव कसे आहेत ते. हे बघा, हा पहिला ब्लाऊज आहे. मस्तपैकी ना याला भारी डिझाईन आहे. हाताना पण बघा, इकडे बॅक साइड पूर्ण ह्याला टिकल्या लावलेल्या आहेत ना. पहिल्याच आहे टिकल्यांचा. हा, सर्व रेडीमेडच होता गडा वगैरे. तर आईने आता शिवून दिलेला आहे. मागे बॅक साइड दाखव, अजून पुढची साइड. हा बघा, हे पुढच्या साइडला आहे. आणि हुक वगैरे लावून झालीत ना सर्व. हुक वगैरे सर्व लावून हा पूर्ण दोन्ही ब्लाऊज रेडी झालेले आहेत. हा दुसरा ब्लाऊज आहे. हा बघा, हा ओपन कर. हा बघा, इकडे आहे ना हाताना ना पूर्ण टिकले आहेत. दोन्ही पण नेटचेच होते. आणि बॅक साइड आहे, साधेच गळे पाहिजे होते. अशा प्रकारे दोन्ही आपले सबस्क्रायबरचे ब्लाऊज शिवून झालेले आहेत. आणि छान दिसतात ना. मस्त शिवले. तर मंडळी, आई ना इकडे आता जेवणाची तयारी करते. आई काय मग स्पेशल आज बनवते जेवायला? आज ना हे बघ, कर्दी बनवते सुकी. मार्केट मधून आणलेली आहेत आणि एकदम एकदम लाल मस्त आहेत. आणि काळपट अशी झालेली असते ना, ती खराब असतात. हो, ही आपण ना मार्केट मधून आणलेली आहेत. अशी ओळखायची तुम्हाला चांगली हवी असली ना तर अशी लाल बघूनच घ्यायची. लालसर असली की ती कशी फ्रेश मध्ये असतात चांगली. तर आज मस्तपैकी सुक्यामध्ये बनवणार आहे ना. सुकी बनवते. सुक्यामध्ये हा आपण कर्दी मसाला बनवतोय आज. आता जे आपले कर्दी आहेत ना ते आपण साफ करून घेतोय. हे बघा आई, कशा प्रकारे साफ करायचं आपल्याला? हे बघा, हे पुढचं आहे ना टोप, तर असं पूर्ण काढायचं. म्हणजे ना ते आपल्या तोंडात खाताना वगैरे तोंडाला टोचत वगैरे पण नाही, यानं चरचरीत असं वाटत नाही. चांगली मग ही कशी, मग ही अशी असते ना ती मऊ चांगली, म्हणजे मग शिजल्यावर लागते खायला. हे पुढचं साफ काढायचं. बघ, इकडे आपण पूर्ण साफ करतोय. पुढचा जो टोक असतो ना तो काढून घ्यायचा. हे बघा, टोक काढलेली मी. असं काढायचं पूर्ण, म्हणजे हे मस्त मऊतं. तनू पण इकडे आलेली आहे मदत करायला. इकडे भाकऱ्या भाजते. आज आपण नाचण्याची आणि तांदळाची दोन्ही भाकऱ्या भाजतोय. इकडे तनू आता पीठ मळते. तांदळाचा मळून झालाय, आता इकडे नाचण्याचा मळते. आणि भाकऱ्या बनवायला चालू करते ना आता तनू. करते ना नाचण्याच्या भाकरी बरोबर मस्त लागतात ना. हो, नाचण्याची भाकरी, तांदळाची भाकरी कुठली पण म्हणजे खाल्ली तरी चांगलीच लागते. होय, नाचण्याची, तांदळाची किंवा चपाती बरोबर पण ना छान लागतात. सर्व कर्दी स्वच्छ करून घेतलेले आहे. आता याच्यामध्ये ना आपण पाणी घालून घेतोय. आणि पाणी घालून थोडा टाइम भिजत ठेवायचा आहे. म्हणजे कसा तो पूर्ण ना जे कर्दी असतात ते सॉफ्ट होतात आणि खायला चवीला उत्तम लागतात. कर्दी बनवण्यासाठी ना आपल्याला 2 कांदे लागणार आहेत. आणि आपण 2 टोमॅटो घेतलेले आहेत. आता या दोन्ही गोष्टींना कटिंग करून घेतोय. इकडे आपला टोमॅटो, कांदा कटिंग करून झालेला आहे. आणि फोडणीसाठी आपल्याला ना इथे कढीपत्ता सुद्धा लागणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण ना 2 इकडे वांगे सुद्धा कटिंग करून घेतलेले आहेत. वांग्यामध्ये छान लागतो ना कर्दी. सुकट ना कर्दीमध्ये वांग घालायचं, मस्त छान लागतं. मस्त कॉम्बिनेशन होतं. आता कढईमध्ये तेल घालून घेतलंय. फोडणीसाठी आपण इकडे कांदा घालतोय. इकडे बघते आपण आता याच्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्ता चिरून घेतला होता आपण. इकडे कांदा आपला परतवून झालेला आहे. याच्यामध्ये आता टोमॅटो घालून घेतोय. याच्यामध्ये आता आपण हळद घालून घेतोय. 2 चमच आपल्याला हळद घालायची आहे. आता आपण याच्यामध्ये घरगुती मसाला घालून घेतोय. घरगुती मसाला सुद्धा आपल्याला 2 चमच घालायचे आहे. सर्व गोष्टी व्यवस्थित परतवून झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये आता आपण कर्दी घालून घेतोय. कर्दी आणि वांगा एकत्रच आपण घालून घेतोय. जे शिजण्यापुरतं आपल्याला पाणी घालायचंय. याच्यामध्ये 1 चमच मीठ घालून घेतलंय. इकडे आपल्या कर्दी अर्धा शिजलेले आहेत. आता याच्यामध्ये आंबा घालून घेतोय. आपल्या गावावरून स्पेशल आंबा आला होता, त्याच्यामध्ये घालून घेतलाय. कोणती पण मच्छीची अशी रेसिपी बनवाल ना त्याच्यामध्ये आंबट पदार्थ काही ना काही घालायचं. मग तो आमसूल असो, कोकमसुरी असो किंवा कच्चा कैरी सुद्धा तुम्ही घालू शकता. इकडे आपण कर्दी बरोबर ना मस्तपैकी बघ्यांचा सार सुद्धा घातलेला आहे. बघा, सर्व शेवग्याच्या शेंगा वगैरे आतमध्ये आपण घालून घेतल्यात. आणि कर्दी बरोबर मस्त ना सार आपण इकडे बनवलेला आहे.
तर म्हणजे इकडे बघताय आपली कर्दी मस्तपैकी रेडी झालेली आहे, बघताय एवढी छान दिसते. आणि इकडे आपण सुकटवणी सुद्धा बनवला होता, तो घेतलाय. आता जेवायलाच आपण बसलेलो आहोत. इकडे भाकरी आहे. आज बघताय मस्तपैकी आपला कर्दी आणि सुकटवण्याचा बेत आहे. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं आपले जे सबस्क्रायबर आहेत ना, तर त्यांच्याकडून आपल्याला स्पेशल ब्लाऊजचे ऑर्डर आले होते आणि ते आईने पूर्ण दोन्ही ब्लाऊज शिवलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आज आपण स्पेशल म्हणजे कर्दी आणि सुकटवण्याचा सार बनवला होता आणि जेवण खाऊन मस्तपैकी झालेला आहे. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.